मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा उभारला गेलाय। परवानगी नसल्याने प्रशासनाकडून पुतळा हटवण्याच्या हालचाली सुरू आहेत। पुतळा हटवण्यास शिवप्रेमींनी विरोध केलाय। अगदी गनिमी काव्यानं ही छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती या चौकामध्ये बसवली। आता अपेक्षा एवढीच आहे शासनाकडून की आता बसवल्यास स्थापना झालीच तर शासनाने ती अधिकृत करून द्यावी आणि सर्व शिवभक्तांचा मागणी मान्य करून आपली ही मूर्ती अधिकृत करून द्यावी अशी एक आमच्याकडून सर्व शिवभक्तांकडून मागणी राहील। आणि तसं बघायला गेलं तर मोहोळ शहरातील मोहोळ तालुक्यातील सर्व जाती धर्मातील लोकांची एक मागणी होती की त्या चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती असली पाहिजे। या मोहोळ तालुक्यातलं, सोलापूर जिल्ह्यातलं आणि महाराष्ट्रातलं वातावरण खराब होऊ नये यामुळे प्रशासनानं फक्त आम्हाला एकाच गोष्टीचं सहकार्य करायचं आहे की प्रशासनानं त्या मूर्तीला कुठल्याही प्रकारे धक्का लावायचा नाही। आम्ही सर्व शिवशंभू भक्त प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहोत। आमचं प्रशासनाच्या पूर्ण मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याची आमची भूमिका आहे, परंतु प्रशासनानं फक्त मूर्तीला हात लावू नये, अन्यथा हे मोहोळ शहर त्वरित बंद करण्यात येईल। पुतळ्याच्या समोरून जो जातो तो रस्ता आहे पालखी मार्गाचा, त्या छत्रपती संभाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या पालखीला संरक्षण दिलं। आज जर त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्या हटवण्यासाठी जर प्रशासन काय हालचाल करत असेल तर ही खेदाची गोष्ट आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हलवू नये अशी सर्व शिवप्रेमींची मागणी आहे आणि आमच्या भावनेचा आदर करून प्रशासनाने पुतळा आहे असा ठेवावा हीच विनंती आहे। सदर जागा जी NHIच्या अधिकृत अधिकाराखाली आहे त्यांच्याकडे प्रकल्प संचालक NHI यांना पत्र दिलेलं आहे की सदर जमीन ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मालकी अधिकरणाखाली आहे का, तसंच सदर पुतळा बसवण्याकरता त्यांनी अधिकृत परवानगी दिलेली आहे का आणि या संदर्भामध्ये त्यांची पुढची भूमिका काय आहे याच्याविषयी आपण माहिती मागवलेली आहे।